नमस्कार. आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, राईट. डीमॅट अकाउंट ओपन करतो, ट्रेडिंग करतो आपण. कोणी इंट्राडे करतं, कोणी डिलिव्हरी, मिडियम टू लॉंग टर्म, शॉर्ट टर्म सॉरी वेगवेगळ्या प्रकारे आपण ट्रेडिंग करत असतो, बरोबर आहे. पण आपणच फक्त ट्रेडिंग करत असतो का, किंवा मार्केटचे पार्टिसिपंट फक्त आपणच आहोत का? तर याचं उत्तर आहे नाही. देर इज एन नंबर ऑफ पीपल हू ट्रेड, हू इन्व्हेस्ट इन द स्टॉक मार्केट. इंडियन स्टॉक मार्केट, कुठल्याही स्टॉक मार्केटमध्ये खूप सारे घटक असतात जे इन्व्हेस्टमेंट करत असतात, पैसे टाकत असतात, काढत असतात, शेअर्स विकत असतात किंवा काय सगळ्या गोष्टी. त्यामध्ये आपण असतो, रिटेल ट्रेडर असतो आपण. मोठे मोठे बँका असतात, मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स असतात, सगळे एकत्र मोठे मोठे ट्रेडर असतात, ऑपरेटर असतात, अमुक हे तमुक हे. ह्याच्यासोबत अजून एक आपण त्याला घटक म्हणू इम्पॉर्टंट, तो म्हणजे FII, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. म्हणजे काय, तर भारताबाहेरच्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, ज्या कंपनीज आहेत, ज्या दिग्गज संस्था आहेत, त्या आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये, आपल्या इंडियन स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात. त्यांना आपण अलाउ करतो, म्हणजे सेबी, ॲज पर सेबी नॉर्म्स. त्याच्यामध्ये बरेचसे रूल्स आहेत की स्पेसिफिक सेक्टरचे, स्पेसिफिक कंपनीचे किती स्टॉक घ्यायचे, किती क्वांटिटी घ्यायची, किंवा असे ते नियम आहेत, नियमावली आहे त्याची FII. पण FII हा खूप इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या स्टॉक मार्केटमध्ये, डेली रुटीनमध्ये. आपण बघतो बघा कधी कधी की नाही का, खूप मार्केट पडलं, मग कुठेतरी वाचतो आपण की अरे FIIने खूप सेलिंग केलं हेवी. मग मार्केटवर गेलो तर FIIने खूप बाईंग केलेलं आहे. तर हे बल्कमध्ये बाय आणि सेल करत असतात, कोट्यावधी अब्जावधी शेअर्स घे करत असतात. त्यामुळं FIIजकडं आपली नजर पाहिजे, FIIच्या आकड्यांकडे आपली नजर पाहिजे, जेणेकरून आपल्याला रोजचं काय ॲडिशन झालेलं आहे. आज सगळीकडे वेबसाईटवर आपल्याला बघायला मिळतं की बाबा FIIचं किती ॲडिशन झालेलं आहे, किती बाईंग झालेलं आहे, टोटल करोडमध्ये किती सेलिंग झालेली, त्यावरही आपण एक अंदाज मार्केटचा लावू शकतो. मग यानुसार FII आपण जे बघतोय आता, तर त्यानुसार मग असे काही स्टॉक जर आपल्याला माहीत असायला पाहिजेत की बाबा ज्यामध्ये FIIची इन्व्हेस्टमेंट आहे, हे आपल्याला कळलं तर ते कळणार आहे. तेच तुम्हाला मी दाखवतोय. माझा स्क्रीन शेअर करून होऊ शकता. कंपनीज विथ हायेस्ट FII होल्डिंग्स, कंपनी नेम आहे आणि FII होल्डिंग्स असे कॉलम्स आहेत. 197 कम्युनिकेशन 71.80%, कार्टर टेक्नॉलॉजी 70%, डिलिव्हरी 67%, HDFC, रेडिंग्टन, अशा सगळ्या कंपनीज तुम्हाला दिसतील इथं. झोमॅटो बघा, झोमॅटो 54% ज्यामध्ये होल्डिंग आहे FIIचं. याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा आहे की भारताबाहेरच्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, कंपनीज आहेत, ज्या NBFC असतील किंवा बँका असतील किंवा वॉटेवर, त्यांचा विश्वास आहे आपल्या स्टॉक मार्केटमध्ये. उदाहरणार्थ झोमॅटोचं उदाहरण घ्या ना तुम्ही. 54% स्टेक आहे FII, आणि बाकीचा राहिलेला जो आहे ना 46% स्टेक, त्याच्यामध्ये मग रिटेल, मग आपले DII, आपण नंतर व्हिडिओमध्ये बघणार DII म्हणजे काय. तर DII असतील किंवा मोठ्या मोठ्या संस्था असतील, मोठे मोठे ट्रेडर्स असतील, परत एम्प्लॉई कोटा असेल, परत मॅनेजमेंट कोटा असेल, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे. म्हणजे यावर आपण अंदाज लावू शकतो की FII ही टर्म्स किती महत्त्वाची आहे. बघा, श्रीराम फायनान्स, PB फिनटेक, ॲक्सिस बँक, IRB इन्फ्रास्ट्रक्चर, मॅक्स फायनान्शियल, किरी इंडस्ट्रीज, ICICI बँक, ITC, AU स्मॉल फायनान्स बँक, इंडसइंड बँक, क्रॉम्प्टन ग्रीव्ज, कोटक महिंद्रा बँक, पिरामल फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टँडर्ड इंडस्ट्रीज, आवाज फायनान्शियरीज, अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत. हे तुम्हाला टॉप लिस्ट मी शेअर केलेली आहे. सो इथून पुढं आता अभ्यासात आपल्या एक गोष्ट अजून एक ॲड झालेली आहे की FIIचे आकडे पण थोडं आपण बघायला सुरुवात केली पाहिजे, आणि त्यानुसार आपल्याला एक अंदाज येऊ शकतो स्टॉक मार्केटचा. आणि शिकत राहू, आपण पुढे जात राहू एकमेकांसोबत. असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला रोज डेली मिळणार आहेत, नवीन नवीन गोष्टी. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी लाईव्ह आलेलं माझा व्हिडिओ अपलोड झाला तुम्हाला कळेल. प्लस मित्रमंडळीसोबत शेअर करायलाही विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.